रामकृष्ण हरी. निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा आहे आणि या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली संतांच्या भेटीचा अनुभव आणि त्यातून मिळालेल्या आनंदाचं वर्णन करीत आहेत. सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया. संत भेटती आजी मज तेणे जाला चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थूळी सहज, दोन्ही सूक्ष्मी वाढिल्या, आलिंगणी सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे, समूळ उठे मी पण. या संतांशी भेटता हरे संसाराची व्यथा, पुळता पुळती माथा अखंडित ठेवीन. या संतांचे देणे कल्पतरू होणी दुणे, परिसा परिस अगाध देणे चिंतामणी ठेंगणा. या संता परिस उदार, त्रिभुवनी नाही थोर, माय बाप सहोदर इष्टमित्र सोयीरे. कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपुल्या पदी बैसविले, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. आता या अभंगाचं निरूपण पाहूया, भावार्थ पाहूया. या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली संतांच्या भेटीचा अनुभव आणि त्यातून आलेल्या आनंदाचं वर्णन करतायत. अभंगाच्या पहिल्या ओवीमध्ये, पहिल्या श्लोकामध्ये, आज मला संत भेटले, साधू संत भेटले, मला त्यांचा सहवास लाभला, त्यांची सोबत लाभली, तेणे जाला चतुर्भुज. याचा अर्थ संतांच्या भेटीमुळे मला 4 भुजांचा अनुभव झाला. दोन्ही भुजा स्थूळी सहज, म्हणजे संतांनी त्यांच्या हातांनी मला आलिंगन दिलं. अभंगाच्या दुसऱ्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, आलिंगणी सुख वाटे, म्हणजे संतांची भेट घेतल्यामुळे मला सुख वाटते आहे. प्रेम चिदानंदी घोटे, याचा अर्थ प्रेमाने चिदानंदाचा अनुभव आला. चिदानंद म्हणजे काय? आतला, स्वतःच्या आतमध्ये असलेला आनंद, आत्म्याचा आनंद, चिदानंद. त्या चिदानंदाचा अनुभव संत ज्ञानेश्वर माऊलींना झाला. हर्षे ब्रह्मांड उतटे, म्हणजे हर्षामध्ये, आनंदामध्ये ब्रह्माचं उत्थान झाल्यासारखं वाटायला लागलं. पुढे संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत? या संतांशी भेटता, म्हणजे या संतांची ज्यावेळेस माझी भेट झाली, तर संतांच्या भेटीमुळे, त्यांच्या सोबतीमुळे, त्यांच्या कृपादृष्टीमुळे हरे संसाराची व्यथा, म्हणजे संसारामधल्या व्यथा ज्या आहेत, संसारामधले जे दुःख आहेत, संसारामधले जे कष्ट आहेत, संसारामधले माझ्या मनावरती होणारे जे घाव आहेत, माझ्या मनाला होणारा जो काही त्रास आहे तो निमाला आहे, माझ्या व्यथा दूर झाल्या आहेत. पुळता पुळती माथा, म्हणजे या व्यथा मी त्यांच्या पुढे आणल्या. अखंडित ठेवीन, म्हणजे मी या सगळ्या व्यथांना माझ्या नियंत्रणामध्ये ठेवण्याची माझ्या मनामध्ये शक्ती आलेली आणि मी त्या व्यथांना अखंडित माझ्या नियंत्रणामध्ये ठेवण्याचा मी प्रयत्न करीन. पुढच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, या संतांचे देणे, याचा अर्थ संतांनी दिलेलं हे दान कल्पतरूहून देखील श्रेष्ठ आहे, कल्पवृक्षाहून देखील श्रेष्ठ आहे. परिसा परिस अगाध देणे, म्हणजे संतांचं दान इतकं अगाध आहे की परिसाहूनही ते परिसापेक्षा सुंदर आहे. परिस म्हणजे काय? एक असा दगड जो लोखंडाला लावला असता लोखंडाचं सोनं होतं. लोखंडाचं अंतर्बाह्य स्वरूप बदलून टाकण्याची क्षमता या परिसात असते आणि त्या परिसाहून परिस अगाध देणे, त्या परिसाहूनही अगाध असणारं दान जे आहे ते मला हे साधू संत देत आहेत. चिंतामणी ठेंगणा, म्हणजे संतांची कृपा, चिंतामणी जीवी अमूल्य. चिंतामणी म्हणजे परमेश्वर, ठेंगणा प्रत्यक्ष परमेश्वरापेक्षाही जास्त कृपा साधू संतांनी माझ्यावरती केलेली आहे. चिंतामणी ठेंगणा म्हणजे परमेश्वरांनी माझ्यावरती कृपादृष्टी केली असती, परंतु परमेश्वर प्राप्ती हीच मुळात मला साधू संतांमुळे होते. त्यामुळे चिंतामणी ठेंगणा, संतांची कृपा चिंतामणी एवढीच अमूल्य आहे. पुढच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, या संता परिस उदार, त्रिभुवनी नाही थोर, म्हणजे या संतांचं दान उदार आहे, म्हणजे या संता इतकं उदार या संपूर्ण विश्वामध्ये कोणी नाही आहे. त्रिभुवनी नाही थोर, संत जे कृपादृष्टी करताना दानशूरपणा दाखवतात, उदारता दाखवतात, त्यांच्या एवढी उदारता त्रिभुवनी नाही थोर, म्हणजे संतांपेक्षा मोठा कोणी नाही आहे. माय बाप सहोदर, म्हणजे संतांचं प्रेम कसं आहे? माय बापासारखं आहे, आई वडिलांसारखं आहे. आपल्या अपत्याप्रती, आपल्या मुलाबाळांप्रती जे प्रेम असतं ते केवळ आई वडिलांचंच असतं. त्यानंतरचे प्रेम एवढे निखळ निस्वार्थी असू शकत नाहीत. एवढं निस्वार्थी प्रेम माझ्यावरती कोणी करू शकत असेल तर ते फक्त साधू संत आहेत आणि ते साधू संत माझ्यावरती, माझ्या आई वडिलांइतकंच प्रेम माझ्यावरती करतायत. कृपा कटाक्षे न्याहाळिले, म्हणजे संतांनी माझ्याकडे मायेने पाहिलं. आता काही लोकांना वाटेल केवळ बघण्यामध्ये, पाहण्यामध्ये कसलं आलं प्रेम, कसली आली माया. जर तुम्हाला असं वाटत असेल तर डोळ्यांचे नखरे पाहायचे असतील तर कोणाला उधार मागून पहा,
कोणाकडे आपला हक्क मागून पहा. बघा त्याच्या डोळ्यातली चमक कशी बदलते. एक तर त्याच्या डोळ्यामध्ये मायेची भूमिका नसणारच आहे, तटस्थ असणार आहे किंवा खोटं प्रेम असणार आहे. ते कसं क्षणार्धात मावळून जातं आणि त्या ठिकाणी क्रोधाची, स्वार्थीपणाची भूमिका कशी येते ते तुम्हाला लगेच लक्षात येईल. आणि आईवडिलांइतकीच थोर मायेची, प्रेमाची कृपादृष्टी जर कोणाची असते तर ती साधू संतांची असते. साधू संतांची भेट होणं म्हणजेच आपल्या संसारामध्ये अमृताच्या आनंदाचा वर्षाव होणं. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. दिवाळी दसऱ्या इतका आनंद आपल्याला साधू संत आपल्या घरी आल्यानंतर, आपल्याला भेटीला आल्यानंतर झाला पाहिजे. त्यांची कृपादृष्टी आपण आपल्यामध्ये सामावून घेतली पाहिजे. त्यांचे विचार आपण सामावून घेतले पाहिजेत. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग ते सांगत असतात, भक्तीचा मार्ग ते सांगत असतात, आपल्या मनाच्या व्यथा ते दूर करीत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण आनंदाची पेरणी ते करीत असतात. त्यांना फळाची अपेक्षा नसते. जी पेरणी करून बीज लावून ते जात असतात, निघून जात असतात, कालांतराने त्याचा वृक्ष होऊन, त्याचं फळझाडं होऊन येणारे फळं जे असतात ते आपल्यालाच मिळत असतात. आपलंच आयुष्य सुंदर होत असतं, छान होत असतं. म्हणून इथं संत ज्ञानेश्वर माऊली या अभंगामध्ये भक्तिभाव, प्रेम आणि संतांच्या भेटीतून मिळालेल्या अनुभवांचं महत्त्व सांगतायत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.